भारतात सध्या एक नाव राजकारणापासून सोशल मीडियापर्यंत धुमाकूळ घालतंय. कॉकरोच जनता पार्टी. अवघ्या काही दिवसात लाखो बेरोजगार तरुण या चळवळीशी जोडले गेले. सुरुवातीला लोकांनी याला मीम समजलं, विनोद समजला, पण काही दिवसातच हा इंटरनेट ट्रेंड संतापाच्या आंदोलनात बदलला. वादाची ठिणगी पडली सर्वोच्च न्यायालयातील एका वक्तव्यामुळे. न्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांची तुलना कॉकरोचची केल्याचा आरोप झाला आणि देशभरातील तरुणांचा संताप उसळला. सोशल मीडिया अक्षरशः पेटून उठला. तेव्हाच काही तरुणांनी कॉकरोच जनता पार्टी नावानं अकाउंट सुरू केलं आणि पुढच्याच क्षणी इंटरनेटवर स्फोट झाला. लाखो फॉलोअर्स, हजारो मीम्स, सरकारवर थेट प्रश्न आणि या डिजिटल बंडाचा चेहरा बनला अभिजित दीपके, अमेरिकेत शिकणारा एक भारतीय तरुण. त्याचं एक वाक्य संपूर्ण देशात व्हायरल झालं. जर आवाज उठवण्यासाठी कॉकरोच बनावं लागत असेल तर आम्ही ते अभिमानानं स्वीकारू. या पार्टीच्या अटी ऐकून लोक हसले, पण त्या अटींमागचं सत्य अंगावर काटा आणणारं होतं. बेरोजगार असणं, दिवसभर ऑनलाईन राहणं, मीम्समधून राग व्यक्त करणं. कारण आजचा तरुण नोकरी, पेपरफुटी आणि भविष्याच्या भीतीनं आतून तुटतोय. आज कॉकरोच जनता पार्टी हा फक्त ट्रेंड नाही, तर देशातील लाखो नाराज तरुणांच्या मनात साचलेल्या रागाचा स्फोट बनलाय. आता प्रश्न एकच, ही फक्त इंटरनेटवरची हवा आहे की नव्या पिढीच्या बंडाची सुरुवात?